कधी न केलेली, कधी न खाल्लेली आणि अशी गमतीदार रेसिपी झाली की जी पहिल्यांदाच केली आणि सर्वांनाच आवडली. ती कशी? तर ताईकडे गेलेले होते. ताईच्या घरी एक फणसाचं झाड होतं, त्याला खूप सारे असे फणस आलेले होते. तर ताई म्हणे भाजीला फणस घेऊन जा. मग मी काय केलं, आणलं घरी फणस भाजीसाठी. तर फणस ना सर्वात पहिले एवढं चिकट असतं ना, तर त्याला कट करायचा हाच मोठा प्रश्न पडतो. पण तुम्हाला माहिती का, मला फणस कट करण्याचा अनुभव खूप वेळेस झाला. कारण की जेव्हाही ताईनं फणस दिलं त्यावेळेला मी भाजी करत असते. तर सुरुवातीला वाटीमध्ये तेल घ्यायचं, दोन्ही हाताला छान लावून घ्यायचं, चाकूवरती टाकायचं, चाकूला पण छान असं तेल लावून घ्यायचं. तर मस्त 1-2 घावामध्ये छान असे त्याचे 2 तुकडे तयार करून घ्यायचे. तर तुम्हाला सांगते एकदम सोप्या पद्धतीनं यानुसार फणस कट करता येतं. यानुसार केल्यानंतर तुम्ही अगदी त्याचे छोटे छोटे भाग तयार करून यानुसार गर काढू शकता. त्यामध्ये एक बी दिसते बघा, ती हे आपल्याला काढायची आहे. गरं बघा किती सुंदर निघते. आणि तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये हेच गरं विकायला असतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती का, फक्त कोकणामध्ये छान फणस येतात आणि मोठे मोठे साईजचे फणस असतात. त्याची गरं पण त्या भागातले खूप मोठे मोठे असतात. पण मी मराठवाड्यात राहते त्यामुळे इकडच्या फणसाची गर अगदी छोटे छोट्या साईजची होते. आता तुम्हाला गंमत सांगते, आपल्याला काय करायचं होतं भाजी, पण फणस कसं निघलं एकदम गर, त्यामध्ये पिकलेले गरं निघले की ते लगेच खाता येईल असे गरं. तसे पण गर खायला ना एकदम भारी लागत होते. पण मला आठवली एक कोकणातल्या ताईची रेसिपी. म्हटलं चला आता भाजी तर कॅन्सल झाली, आपण याचे फ्रेंच फ्राईज बनवूया. म्हणून आता पटकन दिवशी काय केलं, फणस खाऊन बघितलं तर अगदी गोड होतं. तर म्हटलं चला आता त्याचे 2 भाग तयार करून घेतले आणि आपल्या छान असे बारीक बारीक पतले पतले स्लाइस तयार करून घेतले, जसे फ्रेंच फ्राईजचे असतात तसे. तर इतके सुटसुटीत आणि इतके फास्ट छान असे त्याचे भाग कट होतात होते. हे बघा किती सुंदर झाले ना. तर यानुसार मी तयार करून घेतले. एखादी गोष्ट मनात नसताना होते ना, ती खूपच छान होते बरं का. आता मी सहज फणस भाजीसाठी आणलं होतं आणि भाजी न करता फ्रेंच फ्राईज बनवते. पण ही रेसिपी ना मी एका कोकणातल्या ताईची बघितली होती, की मला वाटलं होतं फणसाची फक्त भाजीच होती. पण त्या ताईने जेव्हा महिनाभरासाठी बरणी भरून घरामध्ये हे फ्रेंच फ्राईज तयार करून ठेवले, म्हणून मला वाटलं की आता हे फणसचे गर जर आपण नाही खाल्ले तर हे फणस खराब होईल. म्हणून म्हटलं चला आता आपण पण अशीच काही रेसिपी करूया. तर ज्यावेळेला फणसची मी स्लाईस तयार करत होते ना, तर डायरेक्टली पूर्ण गर घेतला ना तर स्लाईस करायला थोडंसं अवघड जात होतं. म्हणून त्याचे 2 भाग तयार केले आणि अगदी पूर्ण फणसाचे हळवार करत एकदम छान अशा स्लाईस तयार करून घेतल्या. तर बघा एकदम मस्त असं ताटभर स्लाईस त्याच्या तयार झाल्या होत्या. आणि त्यामधले जे बी असते ना ते आवर्जून साईडला काढून ठेवायचं. म्हणजे ते त्यामध्ये थोडंसं असं एक जाडसर भाग असतो फणसाचा, तो आपल्याला बाजूला करायचा आहे. आता ही छान अशा स्लाईस तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं, कोणत्याही गोष्टीला छान असा कुरकुरीतपणा येतो. म्हणून म्हटलं की आज आपण ह्या फणसामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून बघूया. झाले तर छानच, कारण की ही रेसिपी जर खराब झाली असती तर मी तुमच्यासोबत शेअर केलीच नसती. मला वाटलं आता भाजी करण्यासाठी मी खास तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण फणस कट केल्यानंतर माहिती झालं की त्या फणसाची गरं पिकलेल्या आहे म्हणून ती कॅन्सल केली आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यात आली. ही रेसिपी खरंच छान आहे. ज्या वेळेला मी फ्रेंच फ्राईज तळले होते ना घरामध्ये, अगदी सर्वांना आवडीने 10च मिनटात पूर्ण फ्रेंच फ्राईज संपवले. बरणीभराचा विषय बाजूलाच राहिला. तर आता छान तेलाला ताव आलेला आहे आणि फ्रेंच फ्राईज जसे आपण मंद आचेवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळतो ना, अगदी तसे तळायचे. तर त्याला रंग बघा किती सुरेख आलेला होता. ते तळताना बघितल्यानंतर असं पटकन खावंसं वाटत होतं, एवढे सुंदर वाटत होते. छान असे मस्त फ्रेंच फ्राईज एकदम भारी दिसत होते आणि क्रिस्पी पण एकदम सुंदर झाले होते. कारण की मी पूर्ण मंद आचेवरती तळलेले होते, त्यामुळे कुरकुरीतपणा त्याला खूप छान आलेला होता. आहेत ना भारी, बघा किती सुंदर दिसत आहेत. तर तुम्हाला जर आवडले असेल तर पटकन एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा की खरंच छान झाले म्हणून.
तर बघा एकदम सुंदर आपल्याला सर्व हे फ्रेंच फ्राय जे ना ते तळून घ्यायचे आहे. तर तुम्हाला एक गंमत सांगते, ज्यावेळेला मी तळत होते ना त्यावेळेला तिखट मीठ जे तुम्हाला मी नंतर करून दाखवणार होते ते अगोदर शौर्यने खूप सारे नेलेले होते. त्यानंतर मी 1 चमचा त्यामध्ये मीठ टाकलं, 1 चमचा चाट मसाला टाकला आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं. म्हणजे आंबट गोड तिखटपणा छान यावा म्हणून मी हे तिन्ही मिश्रण त्यामध्ये एकत्र केलं. तर तुम्हाला सांगते खूप भारी लागत होते. हवं तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा काळं मीठ पण टाकू शकता, म्हणजे त्याने अजूनच चव भारी होईल. आणि हे सर्व मिश्रण एकत्र तयार करायचं तर एकदम भारी लागते. तर आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी बघत राहा. आणि मुलांना आवडणाऱ्या अशा रेसिपी नक्की केल्याच पाहिजे. घरी अगदी मस्त मुलांना फ्रेश करून खाऊ घालणं हे कधी पण छान असतं. त्यामुळे नक्की करून खाऊ घालत जा आणि तयार करून बघत जा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.